नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे फायनली अर्जुन सायली आता ऑफिशियली एकमेकांना प्रपोज करणार आहेत आणि इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजणं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम करतात. पण इथे काही कारणांनी दोघांनीही आपल्या मनातलं प्रेम मनातच ठेवलेलं असतं. पण आता दोघांनाही ते मनातलं प्रेम एकमेकांना सांगायचं असतं. त्या दोघांनाही आता राहवत नसतं. कधी एकदा माझ्या मनातली गोष्ट मी सायलीपर्यंत पोहोचवतोय असं अर्जुनला वाटत असतं आणि ते सायलीची सुद्धा तीच अवस्था असते की एकदा मी कधी अर्जुनला माझ्या मनातली गोष्ट सांगते आणि त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आहे की नाही हे सुद्धा तिला जाणून घ्यायचं असतं. तर इथे अर्जुन सायली आता दोघेजणं इनडायरेक्टली एकमेकांना खूप सांगण्याचा प्रयत्न करतात की मी तुझ्यावरती किती प्रेम करते. पण इथे दोघांनाही ती भाषा कळत नाही, कारण दोघांनाही असं वाटत असतं की हे तर सगळ्यांचीच काळजी घेतात असं सायलीला वाटतं. मी त्यांची जबाबदारी आहे म्हणून कदाचित माझी काळजी घेत असते आणि अर्जुनलासुद्धा तसंच वाटत असतं की मिसेस सायली तर सगळ्यांची काळजी घेतात, तशी माझी घेत असतील. याला मी प्रेमाचं नाव देऊ तरी कसं, असे दोघांचे गैरसमज झालेले असतात. त्यामुळे इथे आता 1.5 वर्ष दोघांनी एकमेकांबद्दलचं प्रेम मनामध्ये लपवून ठेवलेलं असतं. पण आता त्याचा उद्रेक होतो. कधी एकदा मनातली गोष्ट आता सांगून टाकतोय असं अर्जुन आणि सायली दोघांचंही होतं. तेव्हा आता दोघांनी निर्णय घेतलेला असतो की कॅफेमध्ये भेटायचं आणि एकमेकांना प्रपोज करायचं. तर इथे अर्जुन सायली आता एकमेकांना प्रपोज कशा पद्धतीने करतात आणि दोघेजणं कॅफेमध्ये येण्याची तयारी कशी करतात आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे अर्जुन चैतन्यला म्हणतो की मला आता सायलीला प्रपोज करायचं आहे, पण डिरेक्टली प्रपोज कसं काय करणार? सायलीच्या मनामध्ये काय आहे हे सुद्धा मला कळायला हवं ना. तेव्हा चैतन्य म्हणतो मग तू एक काम कर, तू असं काहीतरी कर की सायली वहिनीच्या मनामध्ये तुझ्याबद्दल काय आहे हे तुला कळेल. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी एक काम करतो, एका पेपरवरती मी आय लव्ह यू सायली असं लिहितो आणि ती चिठ्ठी मी सायलीकडे देतो. सायलीने जर ती चिठ्ठी वाचली आणि जर तिच्या चेहऱ्यावरती स्माईल आली किंवा ती लाजली तर मला कळेल की सायलीच्या मनामध्ये सुद्धा माझ्याबद्दल प्रेमच आहे. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की ठीक आहे, तसं केलंच तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे अर्जुन आता एका छान अक्षरामध्ये एका पेपरवरती आय लव्ह यू सायली असं लिहितो आणि तो आता सायलीच्या जवळ ती चिठ्ठी ठेवायला जातो. किचनमध्ये सायली काम करत असते. तेव्हा आता जाऊन कपच्या खाली ती चिठ्ठी ठेवतो आणि त्याच्यावरती त्याचा स्वतःचा कप ठेवतो. तेव्हा इथे सायली आता तो कप उचलायला जाते स्वच्छ करण्यासाठी आणि तेव्हा तिच्या हाती ती चिठ्ठी लागते जी अर्जुनने तिथे ठेवलेली असते. तेव्हा सायली ती चिठ्ठी उचलते आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की आय लव्ह यू मिसेस सायली. असं मिसेस सायली हे फक्त अर्जुनच सायलीला म्हणतो हे तिला माहिती असतं. त्यामुळे ती चिठ्ठी अर्जुननेच तिच्यासाठी लिहिले हे सुद्धा तिला माहिती आहे. तेव्हा ती चेहऱ्यावरती स्माईलसुद्धा आणत नाही आणि ती लाजतसुद्धा नाही. ती चिठ्ठी वाचून जणू काही तिला काही फरकच पडलेला नाही आहे असं ती बिहेवियर करते. तेव्हा अर्जुनला कळतच नाही की मिसेस सायली ही लाजली की नाही. चिठ्ठी वाचून तिच्या मनामध्ये नक्की काय आलं असेल असा विचारच अर्जुन करत राहतो. अर्जुनला असं वाटत असतं की सायली प्लीज लाज, नाहीतर चेहऱ्यावरती स्माईल तरी येऊ दे असं तो आपल्या मनामध्ये म्हणत असतो. कारण त्याला त्याच्यावरून हिंट मिळणार असते की सायलीच्या मनामध्ये नक्की काय आहे. अर्जुनबद्दल प्रेम आहे की फक्त सहानुभूती आणि माणुसकी. पण इथे सायली खूपच जास्त पेचत अर्जुनला टाकते. तिच्या चेहऱ्यावरती स्माईलसुद्धा येत नाही आणि ती लाजतसुद्धा नाही. ती इथे आता नॉर्मली चिठ्ठी उचलते, ती वाचते, उलट तिचा चेहरा गंभीर होतो. चेहरा गंभीर झाल्यानंतर अर्जुनला काही गेस करता येत नाही की सायलीच्या मनात नक्की चाललंय तरी काय. पण इथे अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की मिसेस सायली यांनी चिठ्ठी तर वाचली, पण त्यांचा चेहरा गंभीर झाला होता. त्या लाजल्यासुद्धा नाही आणि त्या हसल्यासुद्धा नाही. आता याच्यावरून मी काय विचार करायचा? तेव्हा चैतन्य म्हणत असतो की मला असं वाटतंय तुला जे वाटतंय तेच बरोबर आहे. म्हणजे सायली वहिनी तुझ्यावरती प्रेम नाही करत वाटतं, म्हणून तर त्यांचा चेहरा गंभीर झाला ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो मग आता काय करायचं? आता जर मी मिसेस सायली यांना प्रपोज केला आणि त्या माझ्यावरती रागवल्या, चिडल्या आणि निघून गेल्या तर माझं कसं होईल? तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की तू थांब, जरा वाट बघ आणि हवं तर तू नंतर विचार कर आणि विचार सायली वहिनीला की चिठ्ठी वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, म्हणजे तुम्ही उत्तर का नाही दिलं असं तू विचार ना. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही, मला तर आता विचारायला सुद्धा भीती वाटते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो चिठ्ठी लिहून मी खूप मोठी चूक केली का?
त्यानंतर इथे सायली मनामध्ये तर खूपच जास्त खुश झालेली असते. तिला असं वाटतं की आय लव्ह यू मिसेस सायली हे फक्त अर्जुन सर लिहू शकतात, पण त्यांनी माझ्यासाठी ही चिठ्ठी का बरं लिहिली असेल? आणि जर लिहिली असेल तर त्यांनी मला स्वतः का नाही दिली आणि माझ्यासमोरच त्यांनी मला प्रपोज का नाही केला? असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये आलेले असतात. तेव्हा सायली तर खूप जास्त खुश झालेली असते. ती म्हणते की फायनली सरांनी मला हेच सांगितलं आहे की त्यांचंही माझ्यावरती प्रेम आहे. मग आता मला त्यांना उत्तर द्यायचं आहे. कदाचित सरांना माझ्यासमोर बोलायची लाज वाटत असेल किंवा भीतीही वाटू शकते. तेव्हा आता सरांना मी उत्तर देणार आहे, पण ते चिठ्ठीतून नाही तर समोरासमोर, आणि मी सरांना आवडेल त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. तर इथे सायली आता अशा कॅफेच्या शोधात असते, तिथे फक्त शांतता असेल, कपल्स तिथे जात असतील, पण शांतपणे बसून गप्पा मारायला. कारण इथे तिला शांतपणे आपल्या मनातल्या भावना अर्जुनला सांगायच्या असतात. आणि ती असा कुठला कॅफे आहे जिथे फक्त शांतता आहे, जिथे व्यवस्थित एकमेकांच्या मनातलं एकमेकांना सांगता येईल, एकमेकांचं ऐकता येईल आणि फक्त त्यांचे शब्द त्यांच्या कानापर्यंत पोहोचतील, बाकी काही नाही. अशी जागा तिला सापडलेली असते. एक खूप छान असा कॅफे असतो आणि त्या ठिकाणी फक्त शांतता असते. कपल्स तिथे येत असतात, पण गप्पा मारायला आणि एकमेकांचं ऐकून घ्यायला. त्यामुळे आता सायली असा प्लॅन करते की आपण आता अर्जुनला सरप्राईज द्यायचं, अर्जुनला कॅफेमध्ये बोलवायचं. तेव्हा इथे आता सायली अर्जुनला असं दाखवत असते की चिठ्ठी तर तिने वाचले, पण तिला काही फरक पडत नाही आहे. अर्जुन तिच्याजवळ बोलायला येत असतो की सायली, मी तिथे जी चिठ्ठी ठेवली होती ती सापडली का? तेव्हा सायली म्हणते, तिथे चिठ्ठी होती का? हो, भेटली मला. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही वाचलीत ना ती? तेव्हा सायली म्हणते, हो वाचली ना. मग तेव्हा अर्जुन म्हणतो, मग त्याच्यावरती तुमचं काहीच म्हणणं नाही आहे का? तेव्हा सायली म्हणते, आता त्याच्यावरती माझं म्हणणं काय असणार? तेव्हा मला तर एवढं काहीच नाही वाटलं. असं ती मुद्दामून आता टाळाटाळ करत असते. पण इथे सायलीला तो मोमेंट खूपच जास्त स्पेशल करायचा असतो, कारण तो त्यांच्या प्रेमाचा मोमेंट असतो आणि 1.5 वर्ष दोघांनी एकमेकांबद्दलचं प्रेम मनामध्ये जपून ठेवलेलं असतं, लपून ठेवलेलं असतं आणि आता ते एकमेकांबरोबर शेअर करायचं आहे. मग ते काहीतरी स्पेशल असलं पाहिजे. ती आठवण, तो मोमेंट हा आयुष्यभर लक्षात असणारा पाहिजे, अशी सायलीची इच्छा असते. तेव्हा सायली विचार करते की आपण आता अर्जुन सरांना सरप्राईज देऊया. अर्जुन सरांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे. मलासुद्धा खूप सरप्राईज दिलेत. मधुभाऊंना आणून त्यांनी मला आयुष्यातलं खूप मोठं सरप्राईज दिलेलं आहे. त्यामुळे हा दिवस, तो क्षण मलासुद्धा अर्जुन सरांसाठी खास करायचा आहे. अर्जुन सरांच्या मनामध्ये माझ्याबद्दल फिलिंग्ज आहेत हे मला कळलं आहे, पण आता माझ्या मनात काय आहे हे त्यांना मला समोरासमोर सांगायचं आहे. तेव्हा इथे सायली आता कॅफेमध्ये जाते. खूप छान अशी तयार होऊन गेलेली असते आणि नंतर ती अर्जुनला मेसेज करते की मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, खूपच जास्त महत्त्वाचं. आणि ती आता कॅफेचा ॲड्रेस अर्जुनला पाठवते. तेव्हा इथे अर्जुनला आता हिंट मिळालेली असते की कदाचित सायलीच्या मनामध्ये ते आहे जे माझ्या मनात आहे. तेव्हा अर्जुन आता जात असतानाच सायलीसाठी डायमंड रिंग, खूपच सुंदर अशी डायमंड रिंग खरेदी करतो तिला प्रपोज करण्यासाठी. कारण अर्जुनने तिच्याबरोबर लग्न जरी केलं असलं तरीसुद्धा तिच्या बोटामध्ये स्वतःच्या हाताने अंगठी मात्र घातलेली नाही आहे. तेव्हा सायली अर्जुनसाठी आता चाफ्याची फुलं घेऊन जाते, जी की सायलीला खूप जास्त आवडतात आणि तिला आता अर्जुनला असं काहीतरी द्यावंसं वाटत असतं जे तिला खूप आवडत असतं आणि ती असतं चाफ्याची फुलं. तर इथे तिने चाफा नेलेला असतो आणि अर्जुनने तिच्यासाठी डायमंड रिंग आणि फुलंसुद्धा आणलेली असतात. जेव्हा इथे अर्जुनला मेसेज जातो की सर, मी तुमची कॅफेमध्ये वाट बघते, मलासुद्धा माझ्या मनातल्या भावना तुम्हाला सांगायच्या आहेत, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, आणि तिने तो ॲड्रेस पाठवलेला असतो. अर्जुनला खूप जास्त आनंद होतो. तो आनंदाने उड्या मारायला लागतो आणि तो चैतन्याला म्हणतो, चैतन्य, अरे इकडे बघ ना, मिसेस सायली यांनी मला एक छान असा मेसेज केला आहे, त्यांनी मला कॅफेमध्ये बोलावलं आहे. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, अर्जुन, कदाचित आज तुझ्या मनात जी शंका आहे ना ती दूर होणार आहे. कदाचित सायली वहिनीसुद्धा तुझ्याबद्दल तोच विचार करत असेल जो तू त्यांच्याबद्दल करतोस. तेव्हा तू जा, आज सगळं तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. कदाचित आज तुला तुझं प्रेमसुद्धा मिळणार आहे. तेव्हा इथे चैतन्य आता पॉझिटिव्ह सगळं बोलतो. अर्जुनला खूपच जास्त आनंद होतो, कारण इथे अर्जुनचं सायलीवरती खूपच जास्त प्रेम असतं. तिचा तो एकदम साधेपणा असू दे किंवा तिचा भोलेपणा असू दे आणि प्रामाणिकपणा, खूपच जास्त प्रेमळपणा अर्जुनला आता आवडलेला असतो. तिची साधी राहणी अर्जुनलाही मनापासून भावलेली असते आणि त्यामुळे आपल्यासाठी ही सायली परफेक्ट आहे
असं त्याला वाटत असतं. आणि त्यामुळे जेव्हा सायली त्याला इथे मेसेज करते भेटण्याचा, तेव्हा अर्जुन धावत पळत तिच्याकडे जातो आणि जाताना तिच्यासाठी अंगठीसुद्धा घेऊन येतो. तर इथे सायली अर्जुनची वाट बघत बसलेली असते. चाफ्याची फुलं तिने घेतलेली असतात अर्जुनला देण्यासाठी. आणि ती अर्जुनची वाट बघत असताना अर्जुनसुद्धा धावत पळत त्या ठिकाणी येतो आणि सायलीला बघतो, तर त्याच्या हृदयाचे ठोके जोरजोरात वाजायला लागतात. सायली इथे अर्जुनचाच विचार करत असते, त्याच्या आठवणींमध्ये रमून गेलेली असते. तेव्हा अर्जुन आता सायलीजवळ येतो आणि तिला म्हणत असतो की मिसेस सायली. तेव्हा सायली अर्जुनकडे बघते आणि खूप गोड अशी स्माईल करते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मला कधीपासून माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तेव्हा इथे सायली म्हणते मलासुद्धा. तेव्हा अर्जुन म्हणतो की आधी मी सांगू. तेव्हा सायली म्हणते की आधी तुम्ही सांगितलीत तर मला खूपच जास्त आवडेल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, माझं तुमच्यावरती, आणि तो तिथे थांबतो आणि तो म्हणतो की आय लव्ह यू. असं म्हणाल्यानंतर सायली खूपच जास्त लाजते आणि आपल्या चेहऱ्यावरती स्वतःचे हात ठेवते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, मला तुमच्याबद्दल जे काही वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. माझं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे. आय लव्ह यू मिसेस सायली. तेव्हा इथे सायली म्हणते की माझंसुद्धा तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे आणि आत्तापासूनच नाही, कधीपासूनच. तेव्हा सायली म्हणते मलासुद्धा तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती. तेव्हा इथे अर्जुन सायली आता एकमेकांना प्रपोज करतात. तेव्हा सायली अर्जुनला चाफ्याची फुलं देते आणि अर्जुन आपल्या गुडघ्यावरती बसतो आणि सायलीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि तिच्या बोटामध्ये अंगठी घालतो. तेव्हा तर इथे सायलीला जगातला आनंद मिळाल्यासारखी ती खुश झालेली असते. आणि इथे प्रपोज केल्यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि त्यांच्या आयुष्यातला हा स्पेशल मोमेंट ते दोघेही जण एन्जॉय करत असतात. दोघांनीही आपल्या मनातल्या भावना एकमेकांना सांगितल्यामुळे दोघेही खुश झालेले असतात. कितीतरी महिने, 1.5 वर्ष दोघांच्या मनामध्ये जे प्रेम होतं ते आज फायनली व्यक्त झालेलं असतं. त्यामुळे इथे अर्जुन आणि सायली दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे फायनली दोघांना आता कळलेलं असतं आणि त्यामुळे दोघांच्याही आयुष्यामध्ये खूपच जास्त आनंदाचा क्षण हा आलेला असतो.